नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय इलेस मराठी। बातमी अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे। प्रियसीचा मर्डर, एक तुकडा जाळला, एक फ्रीज मध्ये तर एक पलंगाखाली। नवऱ्यानं बायकोचा मर्डर करणं आणि बायकोनं नवऱ्याचा मर्डर करणं अशा बातम्या रोज ऐकायला मिळतात। आता विशाखापट्टणम मधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। कारण एका प्रियकरानं आपल्या प्रेयसीचा मर्डर करून तिच्या मृतदेहाचे 3 तुकडे केलेत। हा खून इतका भीषण होता की पोलीसही हादरून गेले। आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून होणाऱ्या ओळखी कधी-कधी किती भयानक वळण घेऊ शकतात याचा प्रत्यय आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम मध्ये आलाय। एका विवाहित पुरुषानं आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे 3 तुकडे केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। आरोपीने हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाचा एक भाग फ्रीजमध्ये तर दुसरा पलंगाखाली लपवला आणि तिचं शिर जाळून टाकल्याचा खळबळजनक प्रकार देखील आता समोर आलाय। या घटनेनं संपूर्ण देश हादरून गेलाय। गुन्हेगारीच्या या क्रूरतेनं पोलिसांनाही चकित केलंय। या प्रकरणातील मुख्य आरोपीचं नाव रवींद्र आहे। तो विवाहित आहे। तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार 2021 मध्ये एका प्रसिद्ध डेटिंग ॲपच्या माध्यमातून त्याची ओळख मोनिका नावाच्या तरुणीशी झाली। सुरुवातीला मैत्री असलेल्या या नात्याचं रूपांतर प्रेमात झालं। रवींद्र विवाहित असूनही त्यानं ही बाब लपवून किंवा त्याकडे दुर्लक्ष करून मोनिकाशी जवळीक वाढवली। 3 वर्षांपासून त्यांचं हे गुपचूप रिलेशन सुरू होतं। काही दिवसांपूर्वीच रवींद्रची पत्नी काही कामानिमित्त तिच्या माहेरी गेली होती। घरात कुणीही नसल्याची संधी साधून रवींद्रनं मोनिकाला आपल्या घरी बोलावलं। दोघांनीही एकत्र वेळ घालवत असताना त्यांच्यात जुन्या विषयांवरून वाद सुरू झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की त्याचं रूपांतर एका भीषण हत्याकांडात झालं। मिळालेल्या माहितीनुसार मोनिका आणि रवींद्र यांच्यात पैशांच्या व्यवहारावरून काही दिवसांपासून वाद सुरू होता। मोनिकानं रवींद्रकडे पैशांची मागणी केली होती। जर त्यानं तिची मागणी पूर्ण केली नाही तर ती त्यांच्या अनैतिक संबंधांची माहिती त्याच्या पत्नीला देईल अशी धमकी मोनिकानं दिली होती। आपल्या सुखी वैवाहिक जीवनात मोनिका अडथळा ठरेल या भीतीनं आणि रागाच्या भरात त्यानं टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला। त्या दिवशी वाद सुरू असताना त्यानं रागाच्या भरात घरातील धारदार चाकूनं मोनिकावर सपासप वार केले। रक्तबंबाळ झालेली मोनिका जागीच कोसळली आणि त्याचा मृत्यू झाला। हत्या केल्यानंतरही रवींद्र घाबरला नाही। त्यानं थंड डोक्यानं पुरावे नष्ट करण्याची योजना आखली। त्यानं मोनिकाच्या मृतदेहाचे 3 मोठमोठाले तुकडे केले। मृतदेहाचा एक भाग प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून किचनमधील फ्रीजमध्ये ठेवला। शरीराचा दुसरा भाग एका गोणीत भरून त्यानं बेडखाली लपवून ठेवला। सर्वात धक्कादायक म्हणजे ओळख पटू नये म्हणून त्यानं मोनिकाचं कापलेलं शिर एका निर्जन स्थळी नेऊन रॉकेल ओतून जाळून टाकलं। हे सर्व भयानक कृत्य केल्यानंतर रवींद्रला कदाचित पश्चाताप झाला असावा किंवा पोलिसांपासून वाचणं अशक्य असल्याची जाणीव त्याला झाली असावी। घटनेच्या काही तासांनंतर तो स्वतःहून स्थानिक पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्यानं केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली। मी माझ्या प्रेयसीला मारलंय आणि तिचे तुकडे घरातच ठेवलेत असं त्यानं पोलिसांना सांगताच पोलीस अधिकारी देखील चक्रावून गेले। रवींद्रच्या कबुली जबाबानंतर पोलिसांनी तात्काळ त्याच्या घरी धाव घेतली। घराचा दरवाजा उघडताच पोलिसांना दुर्गंधी आली। झाडाझडती घेतली असता फ्रीजमध्ये आणि पलंगाखाली मृतदेहाचे तुकडे सापडले। पोलिसांनी पंचनामा करून हे तुकडे उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत। मात्र आरोपीनं ज्या ठिकाणी शिर जाळलं होतं तिथं पोलिसांना केवळ राख आणि काही हाडं सापडली आहेत, ज्यामुळे DNA चाचणीशिवाय ओळख पटवणं आता कठीण झालंय। या घटनेनं पुन्हा एकदा अनैतिक संबंधांच्या भयानक परिणामांवर प्रकाश टाकला जातोय। डेटिंग ॲपच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तींशी जोडली जाणारी नाती किती असुरक्षित असू शकतात याचं हे उदाहरण। क्षुल्लक वाद आणि ब्लॅकमेलिंगच्या भीतीपोटी एका सुशिक्षित माणसानं राक्षसी कृत्य केल्यानं देश हादरलाय। पोलिसांनी रवींद्र विरुद्ध हत्येचा आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केलाय। सध्या तो पोलीस कोठडीत आहे। त्यानं हे कृत्य करताना कुणाची मदत घेतली आहे का याचाही तपास आता पोलीस करतायत। विशाखापट्टणमच्या या घटनेनं दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या आठवणी ताज्या झाल्या।
भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण पसरलंय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.